जय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं मराठीचे 25 क्वेश्चन घेणार आहे बघा. ओके, 100% तुम्हाला फायदा होणार. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आपण जे काही 25 क्वेश्चन घेणार आहे, टॉपचे 25 क्वेश्चन आहेत बघा. तुम्ही पोलीस भरती करत असाल, त्यानंतर एमपीएससी करत असाल, टीईटीची एक्झाम देत असाल, तर हे 25 क्वेश्चन तुम्हाला चांगले मार्क मिळवून देतील बघा. ओके, इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आपण प्लस त्याचं एक्सप्लेनेशन पण घेणार आहे. 100% तुम्हाला फायदा होणार. आपण काय करूया आता, वन बाय वन एक क्वेश्चन आता बघत जाऊया बघा. ओके, पहिला क्वेश्चन काय बघा, याच्यामध्ये खालीलपैकी कोणता महाप्राण वर्ण नाही? महाप्राण वर्ण नाही म्हणले श, श, प आणि स ह्याचा कोणता महाप्राण वर्ण नाही? तर ह्याच्यामध्ये प हा महाप्राण वर्ण नाही. महाप्राण वर्ण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ह ची छटा असते त्याला महाप्राण वर्ण म्हणायचं. आणि मराठीमध्ये महाप्राण वर्ण किती आहेत बघा. महाप्राण वर्ण मराठीमध्ये किती आहेत बघा टोटल? महाप्राण वर्ण किती आहेत बघा टोटल? 14. महाप्राण वर्ण किती आहेत बघा? 14. त्यानंतर आपली जी काही मराठी वर्णमाला आहे, वर्णमाला, आता आपण मराठी वर्णमालेकडे येऊया बघा. हे किती आहेत बघा? ह्याच्यामध्ये वर्ण किती आहेत बघा? मराठी वर्णमालेमध्ये वर्ण किती आहेत बघा? 52 वर्ण आहेत. आता ह्या 52 वर्णांच्या मध्ये बघा काय काय स्वर आहे त्याच्यामध्ये. स्वर किती आहेत बघा? स्वर 14 बघायला मिळतात. मराठी वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत? 14 स्वर आहेत. त्याच्यानंतर काय आहे बघा? स्वरादी काय काय आहेत? आम आणि आहा अशा 2 स्वरादी आपल्याला बघायला मिळतात. राईट. त्याच्यानंतर बघा व्यंजन आहेत बघा ह्याच्यामध्ये. व्यंजन आणि किती व्यंजन आहेत बघा? मराठी वर्णमालेमध्ये व्यंजन किती आहेत बघा? 34 व्यंजना बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर शेवट आहेत बघा त्याच्यामध्ये विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने आणि ती किती आहेत बघा? 2 आहेत, क्ष आणि ज्ञ. ओके, टोटल सगळ्यांची बेरीज मारा, तुम्हाला 52 मिळतील बघा. मराठी वर्णमाला किती आहेत बघा? 52 वर्णांची बघायला मिळते. राईट, महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. राईट, आता पुढचा. आता विद्यार्थी मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे बघा, अत्यंत महत्वाचा आहे. जर जग कंसात काय दिले? कंसात पण दिले बघा त्यांनी. जग सृष्टी असा उच्चार होत असेल तर ज वर्ण खालीपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? ओके, वर्णाचे उच्चार स्थान त्या टॉपिक मधला प्रश्न आहे बघा. तर जग 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 जीभ कुठला लागते बघा वरती? जग जग जग. ओके, म्हणजे कुठला वर्ण आहे बघा तो, किंवा कुठल्या प्रकारामध्ये मोडणार आहे ते? तालव्यमध्ये. ओके, आहे का नाही सांगा बघा. जग जग कुठं लागते बघा? वरती जीभ लागत्या, त्याला तालव्य. जर जग म्हटलं असतं, जग काय म्हटलं असतं तिने? जग. जग म्हणजे काय? जिवंत राहा. जग 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 असं जर असतं, अचा उच्चार जर होत असला तर ते काय असतं? दंत तालव्य असतं. पण इथं जग जीभ कुठे जाते? सरळ टाळवं लागते वरती. कुठला आहे बघा? तालव्य. ओके, महत्वाचं आहे बघा. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचं, खालीलपैकी जोडाक्षराची योग्य फोड कोणती? पश्चिम या शब्दातील ची फोड करायची आहे बघा. आणि पश्चिम जो काही शब्द आहे ह्याच्यामध्ये ची फोड करायची आहे. आणि ती कशी काढायची बघा? ह्याच्यामध्ये बघा श कसा आहे बघा? निम्मा आहे, फक्त ते असं लिहा. ओके, त्यानंतर काय बघा? श नंतर च आहे. आणि त्याच्यानंतर काय बघा? पहिली विलांटी. कुठली विलांटी? पहिली विलांटी म्हणजे कुठलंही वापरणार, इथं छोटं वापरणार. दुसरी विलांटी असती तर कुठलंही आलं असतं? मोठंही आलं असतं. श, च आणि ई, आणि दोन्ही श आणि च व्यंजन आहे, त्यांचं पाय मोडलंय. ई स्वर आहे, त्याचा पाय मोडायचा नाही. आणि कुठे दिसतंय बघा तुम्हाला? श, च, ई म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे बघा. अजिबात चुकायचं नाही, बरोबर आलं पाहिजे. आहे का नाही सांगा बघा. टोटल तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट बघा, चुकीचा संधी विग्रह ओळखा. चुकीचा संधी विग्रह आपल्याला इथं ओळखायचा बघा. इथं बघा पहिला अप अधिक ज अब्ज. अप अधिक ज अब्ज. दुसरं बघा अच अधिक आदी आजादी. राईट. कुठे बघा? षट अधिक रिपू षडरिपू. षट अधिक रिपू षडरिपू. सत अधिक आचार सताचार. हे तर चुकीचं आहे बघा. ओके, व्यंजन संधीचा आपल्याला शब्द दिल्यात बघा हे टोटल. तर हे चुकीचं आहे याच्यामध्ये. सत अधिक आचार काय आलं पाहिजे तुमचं? सदाचार आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? सदाचार बरोबर आहे बघा. ओके, हे तर चुकीचं लिहिले, सताचार लिहिले. त्यामुळं काय विचारले तुम्हाला? चुकीचा संधी विग्रह कोणता? तर पर्याय क्रमांक 4. आता संधी जे आहेत, संधीचा प्रकार किती विचारलं तर संधीचा प्रकार किती बघा? 3 प्रकार आहे संधीचा. पहिली संधी कोणती बघा? पहिली संधीचा प्रकार आहे स्वर संधी. कुठली संधी बघा? स्वर संधी हा संधीचा पहिला प्रकार आहे. दुसरा संधीचा प्रकार कुठला आहे बघा? व्यंजन संधी. कुठला? व्यंजन संधी. आणि तिसरा प्रकार कुठला आहे बघा? ह्याच्यामध्ये विसर्ग संधी. कुठला प्रकार आहे? तिसरा प्रकार आहे तुमचा विसर्ग संधी. हे संधीचे 3 प्रकार आहेत बघा. ओके, आता स्वर संधी कशी असत्या? स्वर संधी कशी असते बघा? ह्याच्यामध्ये स्वर प्लस स्वर असते बघा. स्वर प्लस स्वर असेल, ओके, तर ती कुठली संधी असते? शब्दांची फोड केल्यानंतर. ओके, स्वर प्लस स्वर असेल तर त्याला काय म्हणायचं? स्वर संधी म्हणायचं. त्याच्यानंतर व्यंजन संधी कशी बघा? ह्याच्यामध्ये व्यंजन प्लस स्वर किंवा काय असते? व्यंजन प्लस व्यंजन जर असेल तर ती पण कुठली संधी असते तुमची? व्यंजन संधी असते. त्यानंतर विसर्ग संधी कशी ओळखायची? पहिल्यांदा विसर्ग आहे का नाही सांगा बघा? पहिल्यांदा विसर्ग प्लस स्वर असते, किंवा काय असते बघा? विसर्ग प्लस व्यंजन.
विसर्ग प्लस काय असते तुम्हाला व्यंजन बघायला मिळते, तर ह्याला म्हणायचं विसर्ग संधी. तर संधीचा प्रकार किती बघा, 3 प्रकार, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. कसं ओळखायचं ते पण दिले, 100% तुम्हाला फायदा होणार बघा. आता पुढचा क्वेश्चन, त्याच्यानंतर नेक्स्ट, खालील वाक्यातील वर या शब्दाचे कार्य ओळखा. वर आणि मराठीमध्ये काय असतं, एक शब्द काय करतो, वेगळ्या प्रकारचं काम करू शकतो, हे की नाही सांगा बघा. म्हणजे नाम असू शकते, त्यानंतर विशेषण असू शकते, क्रियापद असू शकते, उभयान्वयी अवयव असू शकते. तर एक शब्द काय करतोय, तर वेगळ्या प्रकारचं काम करू शकते बघा. ह्याच्यामध्ये दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, 2 वर, आणि वर शब्दाला आपल्याला कोणता शब्द येतो किंवा कशामध्ये येते, शब्दाच्या जातीमध्ये, ते आपल्याला ओळखायचं. याच्यामध्ये वरच्या आधी 2 शब्द आहे बघा. ओके, 2 शब्द आहेत, 2 वर. 2 काय करतोय बघा, त्याच्याबद्दल माहिती सांगतोय. म्हणजे हे काय आहे बघा, त्याचं विशेषण आहे, आणि विशेषणाच्या पुढचा शब्द काय असतोय बघा, नाम असतोय. म्हणजेच हे काय करते बघा, नामाचं काम करते. ओके, वर इथं काय करतोय बघा, नामाचं काम करतोय. कसं ओळखलं, त्याच्या आधी विशेषण आहे 2 कुठलं विशेषण आहे, संख्यावाचक विशेषण आहे, आणि विशेषणाचा पुढचा शब्द काय आहे बघा, 100% नाम आहे. म्हणजे 2 वर, आणि आपल्याला वर ओळखाय सांगितलं, आणि वर काय 100% इथं नाम आहे. ओके, पुढचा नेक्स्ट, त्याच्यानंतर पंचमी विभक्तीचं प्रत्यय कोणतं, विभक्तीचं प्रत्यय. आता पंचमी विभक्ती म्हणली की सर्वांना माहित आहे की त्याच्यामध्ये काय बघा, ऊन होऊन. ऊन होऊन हे कसलं प्रत्यय बघा, पंचमीचं प्रत्यय बघा. हे विभक्तीचं प्रत्यय पाठ असणं महत्वाचं आहे. त्यानंतर आपण विभक्तीचं प्रत्यय बघूया, लागलीच आपण कारकार्थ पण बघत जाऊया बघा. ओके, आता त या बघा कशामध्ये येते, त या सप्तमीचं प्रत्यय बघा, सप्तमी त या, आणि ह्याचा कारकार्थ कुठला आहे बघा, अधिकरण. अधिकरण हा त्याचा कारकार्थ आहे. आणि अधिकरण म्हणजे काय दाखवते बघा, स्थळ किंवा काय दाखवते, वेळ दाखवते. जसं की मैदानात हाय का नाही, म्हणला म्हणजे काय आलं, स्थळ दाखवलं. त्याच्यानंतर सकाळी ई आलं, हाय का नाही सांगा, सप्तमीचा प्रत्यय आणि अधिकरण मध्ये येते. त्यानंतर नेशी निहीशी बघा, हे कुठलं आहे बघा, तृतीय विभक्ती, तृतीय. आणि तृतीयचा कारकार्थ काय बघा, करण. आणि करण म्हणजेच काय असते, साधन. जसं की आईने विळीने भाजी चिरली. कशाने, विळीने. विळीला कुठला प्रत्यय लागला बघा, इथं ने लागला, आणि विळी काय बघा, करण आहे, म्हणजे साधन आहे. ओके, तर तृतीय, आणि त्याचं कारकार्थ कुठला, इथं करण आहे. सला ते सला नाती, हे 2 विभक्तीमध्ये आपल्याला 2 विभक्तीचा प्रत्यय आपल्याला बघायला मिळेल. जसं की तुमचं द्वितीय, हे कुठलं द्वितीयचं पण आहेत, आणि कुठलं बघा, चतुर्थीचं प्रत्यय आपल्याला बघायला मिळतं. सला ते सला नाते, राईट. आता ओळखायचं कसं, ह्याचा द्वितीयचा कारकार्थ कुठला आहे बघा, द्वितीयचा कारकार्थ काय, ते कर्म. कर्म कोणाचा कारकार्थ आहे, द्वितीयचा कारकार्थ आहे. चतुर्थीचा कारकार्थ कुठला आहे बघा, चतुर्थीचा कारकार्थ आहे बघा, संप्रदान. कुठला कारकार्थ आहे बघा, संप्रदान. ह्याच्यावर तुम्ही ओळखू शकताय, राईट. त्यानंतर बघा, पंचमी, ऊन होऊन म्हणलं का पंचमी, आताच आपण बघितलं पंचमी. आणि पंचमीचा कारकार्थ कुठला आहे बघा, अपादान. कुठला कारकार्थ आहे, अपादान. अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा. ओके, मी आत्ताच शाळेतून घरी आलो म्हणजे शाळा सोडून कुठं आलो, घरी आलो, म्हणजेच काय झाला, वियोग झाला. म्हणजेच पंचमीचा कारकार्थ कुठला आहे बघा, अपादान. तर हे कारकार्थ तुम्हाला माहिती असणं, आणि प्लस तुम्हाला त्याचे प्रत्यय माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, आता पुढचा नेक्स्ट, त्याच्यानंतर खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तिकडे कोण आहे ते मला माहित नाही, तिकडे कोण आहे ते मला माहित नाही. म्हणजेच कुठलं सर्वनाम आहे बघा, हे कोण आहे ते माहित नाही, म्हणजेच अनिश्चित सर्वनाम आहे. कुठलं सर्वनाम आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. आता जर सर्वनाम बघायला गेलं, सर्वनाम, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, सर्वनाम म्हणायचं. आणि टोटल किती सर्वनाम आहेत बघा, मराठीमध्ये सर्वनामाचा प्रकार 6 आहेत. किती प्रकार आहेत मराठीमध्ये, सर्वनामाचा प्रकार 6 आहेत. पहिला प्रकार आहे बघा, पुरुषवाचक सर्वनाम. कुठला, पुरुषवाचक सर्वनाम, हा सर्वनामाचा पहिला प्रकार आहे, पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार आहे बघा ह्याच्यामध्ये, दुसरा प्रकार आहे तुमचा दर्शक सर्वनाम. दर्शक, हा हे दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम. तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम, जो तो म्हणतोय, आहे का नाही, जो तो, संबंधी सर्वनाम. प्रकार, चौथा प्रकार आहे बघा इथं, प्रश्नार्थक सर्वनाम. कुठलं सर्वनाम आहे बघा ह्याच्यामध्ये, प्रश्नार्थक सर्वनाम. पाचवा प्रकार आहे बघा ह्याच्यानंतर तुम्हाला सामान्य किंवा आताच बघितला अनिश्चित किंवा त्याला दुसरं काय नाव आहे बघा, सामान्य सर्वनाम. आणि सहावा प्रकार आहे बघा, आत्मवाचक सर्वनाम. कुठलं, आत्मवाचक म्हणजे काय, ते तुमचं स्वतः. ओके, स्वतः वगैरे शब्द ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्वतः आत्मवाचक सर्वनाम आपण म्हणतोय बघा. ओके, तर सर्वनामाचा प्रकार किती आहेत बघा, 6 सर्वनामाचा प्रकार आहेत. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढचा नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे. विशेषण टॉपिक एक महत्वाचा आहे. विशेषणाचा प्रकार कोणता, जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो, जो व्यायाम करतो तो सशक्त होतो. आणि इथं जो तो आले, आणि जो तो म्हणजे कुठलं विशेषण आहे बघा, इथं संबंधी विशेषण आहे. कुठलं विशेषण आहे बघा इथं,
संबंधी विशेषण आपल्याला इथं बघायला मिळते. जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. आता विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? इथं विशेषण म्हणायचं. आणि विशेषणाचे प्रकार किती आहेत? विशेषणाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? मुख्य प्रकार किती आहेत? 3 आहेत. ह्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बघा, गुणविशेषण. गुणविशेषण हा विशेषणाचा पहिला प्रकार आहे. गुणविशेषण गुण किंवा गुणवाचक विशेषण म्हणू शकताय. ओके. नंबर 2 संख्यावाचक विशेषण किंवा संख्या विशेषण. ओके, संख्यावाचक विशेषण. आणि नंबर 3 सार्वनामिक विशेषण. नंबर 3 सार्वनामिक विशेषण. हे विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतात. बघा, विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? विशेषण असं म्हणायचं. आणि हे त्याचे 3 प्रकार. आता पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही? सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? आकर्मक वाक्य पाहिजे. कसलं वाक्य पाहिजे आहे? आकर्मक वाक्य. आकर्मक वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्याला वाक्य काय म्हणायचं आहे? आकर्मक वाक्य म्हणायचं आहे. आता आपण बघूया. ओके, कसं ओळखायचं बघा. आता कसं ओळखायचं? ह्याच्यामध्ये कोण, काय, कोणाला. कोण, काय आणि कोणाला असा प्रश्न विचारायचा. ओके, कोणाला विचारायचा बघा. ओके, जसं की तुम्ही क्रियापद आहे वाक्यातला, त्यातला काय करायचं? धातू घ्यायचा आणि त्याला प्रश्न विचारायचा. ओके, आता बघूया आपण याच्यामध्ये कोणचं जे काय उत्तर असणार आहे तुमचं. कोणचं उत्तर काय असणार आहे बघा, इथं कर्ता असणार आहे. कोणचं उत्तर कर्ता असणार आहे. आणि काय आणि कोणाला याचं उत्तर काय असणार आहे बघा, तुमचं कर्म असणार आहे. आता आपण चेक करू जाऊया. ओके, पहिलं वाक्य बघा, गवळी धार काढतो पहिलं वाक्य आहे. ओके, ह्यातला क्रियापद बघा, काढतो, त्यातला धातू घ्या, काढ. ओके, ह्याला नारा नारी प्रत्यय. काढणारा कोण आणि कोणचं उत्तर असते? कर्ता. काढणारा कोण इथं गवळी, आणि गवळी काय झाला? वाक्यातला कर्ता झाला. गवळी झाला वाक्यातला कर्ता. राईट. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न विचारूया, काय काढतो तर धार काढतो. धार हे वाक्याचं काय बघा इथं? कर्म. धार काय? वाक्याचं कर्म. म्हणजेच हे कसलं वाक्य आहे? सक्रमक वाक्य. हे काय आक्रमक वाक्य नाही, कारण हे कसलं वाक्य आहे? सकर्मक. ह्याच्यामध्ये कर्म प्रेझेंट आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा, ह्याच्यामध्ये पुढचं बघा, अनुराग निबंध लिहितो. आता इथं धातू. लिहिणारा कोण? अनुराग. अनुराग. आणि अनुराग काय बघा? वाक्यातला कर्ता. काय लिहितो निबंध लिहितो. आणि निबंध काय बघा? वाक्यातलं काय बघा इथं? कर्म. म्हणजे हे पण कसलं वाक्य आहे? सकर्मक वाक्य आपल्याला बघायला मिळते. राईट. पुढचं 3 नंबर बघा, आरोही लाडू खाते. आता ह्यातलं बघा, खाणारी कोण? आरोही वाक्यातला काय बघा इथं? कर्ता. आरोही वाक्यातला काय? कर्ता. काय खाते? लाडू खाते. हे वाक्यातलं काय बघा इथं? कर्म आहे. हे वाक्यातलं कर्म आहे. म्हणजे हे पण कसलं वाक्य आहे? सकर्मक वाक्य आहे. आणि राहिलेलं तुमचं उत्तर असणार आहे बघा, मी रस्त्यात पडलो. पडणारा कोण? मी वाक्यातला काय बघा इथं? कर्ता. काय पडलो उत्तर येते का? नाही. कोणाला पडलो येते का? नाही. म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय नाही बघा? कर्म नाही. ह्या वाक्यामध्ये कर्म नाही. आणिच हे कसलं वाक्य आहे बघा? हे आक्रमक वाक्य आहे. म्हणजेच सकर्मक क्रियापदाचं वाक्य नाही. हाय का नाही सांगा? ह्या वाक्यामध्ये कर्मच नाही. म्हणजे हे आपलं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे बघा. बाकीच्या सगळ्या वाक्यांच्या मध्ये कर्म प्रेझेंट आहे. सगळी सकर्मक वाक्य. 4 नंबरच्या वाक्यामध्ये कर्म नाही, हे आक्रमक वाक्य आहे. आणि तेच आपलं उत्तर आहे बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे बघा, न्यूनत्वबोधक उभयनिव्य अवयवाचे वाक्य कोणते? न्यूनत्वबोधक उभयनिव्य अवयव. न्यूनत्व म्हणजे काय बघा? न्यूनत्व म्हणजे कमीपणा किंवा त्या वाक्यामध्ये काय असते? उणीव असते असं वाक्य. ओके, आणि ते कसं ओळखायचं? याच्यामध्ये असते बघा, पण असते, परंतु, परी आणि काय असते बघा? बाकी. हे जर शब्द दिसलं, पण, परंतु, परी, बाकी, तर ते कसलं असतंय? न्यूनत्वबोधक वाक्य असते. आणि तर वाक्य बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हे काय सांगा बघा? म्हणजेच कसलं आहे बघा? न्यूनत्वबोधक उभयनिव्य अवयवाचं वाक्य. आता बघा, उभयनिव्य अवयव. ओके, उभयनिव्य अवयव म्हणजे काय? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? उभयनिव्य अवयव असं म्हणायचं बघा. आता जे काही उभयनिव्य अवयव आहेत, उभयनिव्य अवयव ह्याचे 2 मुख्य प्रकार आहेत बघा. उभयनिव्य अवयवाचे किती प्रकार आहेत बघा? 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तुमचा प्रधानत्व सूचक उभयनिव्य अवयव. दुसरा प्रकार आहे बघा, मेन 2 प्रकार आहेत. दुसरा प्रकार आहे तुमचा गौणत्व सूचक उभयनिव्य अवयव. ओके, हे 2 प्रकार आहेत. परत प्रधानत्व सूचकचे बघा आणि 4 प्रकार आहेत. प्रधानत्व सूचक ह्याच्यामध्ये बघा, पहिला समुच्चय बोधक
समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव. समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव. ओके, किंवा समुच्चय बोधक म्हणूया आपण याच्यामध्ये. बघितलं आपण समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव. आता दुसरा बघा विकल्प बोधक. विकल्प बोधक उभयान्वयी अवयव. पुढचा बघा त्यानंतर 3 नंबरचा विकल्प झाला. त्यानंतर न्यूनत्व. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अवयव. आणि चौथा बघा परिणाम. परिणाम बोधक उभयान्वयी अवयव. ओके, तर हे तुमचं प्रधानत्व सूचकचे प्रकार आहेत बघा. आता बघा गौणत्व सूचककडे जाऊया आपण. गौणत्व सूचकचे 4 प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये पहिला प्रकार बघा तुमचं बघायला मिळतं ह्याच्यामध्ये स्वरूप बोधक. स्वरूप बोधक उभयान्वयी अवयव. नंबर 2 स्वरूप नंतर बघा कारण बोधक. कारण बोधक उभयान्वयी अवयव. नंबर 3 उद्देश बोधक. उद्देश बोधक उभयान्वयी अवयव. आणि नंबर 4 संकेत बोधक. संकेत बोधक उभयान्वयी अवयव. ओके, तर हे उभयान्वयी अवयव आहेत आणि त्याचे प्रकार आपण सगळं बघितलं बघा डिटेलमध्ये. तर तुम्ही काय करू शकता, हे सॉल्व्ह करू शकता. राईट. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही हे वाक्य पण तुम्ही डिकोड करू शकता. इथे बघा तुला ज्ञान हवे की धन हवे. ओके, ज्ञान हवे की धन हवे. ओके, ज्ञान की धन म्हणजे कशामध्ये येणार बघा, हे विकल्प बोधक उभयान्वयी अवयव. कुठलं विकल्प, कशामध्ये येणार बघा विकल्प बोधक उभयान्वयी अवयव. आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे. हे काय करते बघा 1 रुपया. आणि पुढचं वाक्य काय करते बघा 1 रुपया म्हणजे काय त्याची माहिती सांगते. म्हणजे हे कशामध्ये येते बघा तुमचं स्वरूप बोधक मध्ये येते. कशामध्ये येणार बघा तुमचं हे स्वरूप बोधक. मागच्या वाक्याचा उलगडा पुढचं वाक्य करते म्हणजे याला काय म्हणायचं स्वरूप बोधक उभयान्वयी अवयवामध्ये येते बघा. आणि विनंती अर्ज ऐसे जे. विनंती अर्ज ऐसे जे. आणि त्याच्यानंतर अजून पुढे काहीतरी लिहिणार आहे बघा. ओके, असं पत्राच्या रिलेटेड होते, महत्वाचं आहे. आणि हे पण कशामध्ये येते बघा आपलं स्वरूप बोधक मध्ये येते. कशामध्ये येते स्वरूप बोधक मध्ये येते बघा. ओके, तर हे महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. 100% तुम्हाला फायदा होणार बघा. राईट. आता पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे साखर भात या शब्दाचा समास ओळखा. समास आहे का नाही सांगा बघा. मराठीमध्ये 4 समास आहेत. तर त्याच्यामध्ये मुख्य प्रकार 4 आहेत. त्याच्यानंतर त्याचे 2 वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात बघा. तर साखरभात या शब्दाचा समास ओळखायचा आहे. आणि खाद्यपदार्थ म्हणले नातेसंबंध म्हणलं तर एकच समास आहे, तो म्हणजे तुमचा मध्यमपद लोपी समास. कुठला समास आहे बघा मध्यमपद लोपी. आता ते कसं आपण बघा साखरभात. साखरभात म्हणजे काय बघा साखर घालून तयार केलेला भात. साखर घालून तयार केलेला भात. केलेला भात त्याला काय म्हणायचं साखर भात. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा ही जी मधली पद आहे ती काढून टाकायची. मधली पद काय करायची काढून टाकायची. काय काय राहते बघा ह्याच्यामध्ये फक्त मग काय काय राहते साखर भात. साखर भात मधली पद काढून टाकली म्हणून याला काय म्हणलं मध्यमपद लोपी. कुठला समास मध्यमपद लोपी. किंवा बघा कांदे घालून तयार केलेले पोहे. तयार केलेले पोहे. कांदे घालून तयार केलेले पोहे म्हणजेच काय बघा कांदे पोहे. म्हणजेच काय कांदे पोहे. म्हणजेच काय कांदे पोहे आहे का नाही सांगा. म्हणजे मधला आपण काय करतोय बघा काढून टाकतोय म्हणजे याला म्हणायचं मध्यमपद लोपी समास. ह्याच्यामध्ये काय काय येते बघा मध्यमपद लोपी मध्ये काय येते खाद्यपदार्थ. लक्षात ठेवा. ओके, कसं ओळखायचं खाद्यपदार्थ. पुरणपोळी. ओके, पुरण घालून तयार केलेली पोळी खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थ आणि काय येते बघा ह्याच्यामध्ये नातेसंबंध जे आहेत नातेसंबंध हे सगळे ह्याच्यामध्ये आपल्याला इथं बघायला मिळतात बघा. ओके, तरी महत्वाचं इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा समास जे आहेत. ओके, समासचे किती प्रकार आहेत बघा. समासचे 4 प्रकार आहेत. ते पण आता आपण लागलीच बघूया. ओके, समास जे आहे बघा समासचे प्रकार किती आहेत बघा मराठीमध्ये समास. मुख्य प्रकार किती आहेत बघा 4. पहिला प्रकार आहे तुमचा अव्ययभाव समास. कुठला अव्ययभाव समास. अव्ययभाव समास. दुसरा प्रकार आहे बघा तुमचा तत्पुरुष समास. कुठला प्रकार आहे दुसरा तत्पुरुष. तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे बघा त्याच्यामध्ये द्वंद्व समास. कुठला समास आहे बघा ह्याच्यामध्ये द्वंद्व समास. आणि चौथा आहे बघा तुमचा बहुव्रीही समास. बहुव्रीही
समास. ओके, हे समासाचे किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत बघा. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता ह्याच्यामध्ये 2 पद जे असतील, 2 पद जर असतील बघा, ह्याच्यामध्ये 2 पद असतात. आणि अव्ययभाव समासामध्ये काय असते बघा, पहिलं पद कसं असते? प्रधान असते, मुख्य असते. दुसरं पद कसं असते? गौण असते. मुख्य म्हणजे प्लस आणि गौण म्हणजे मायनस आपण दाखवूया. तत्पुरुष समासामध्ये काय असते बघा, पहिलं पद गौण असते, दुसरं पद ह्याच्यामध्ये काय असते बघा, मुख्य असते किंवा प्रधान असते. द्वंद्व समासामध्ये काय असते बघा, दोन्ही पद महत्वाचे असतात. दोन्ही प्लस प्लस म्हणजे दोन्ही कधी कसे असतात? पद प्रधान असणार आहेत किंवा दोन्ही मुख्य पद असणार आहेत बघा. आणि बहुव्रीही समासामध्ये काय असते? दोन्ही पद कशी असतात बघा, गौण असतात आणि त्यापासून वेगळाच अर्थ निर्माण होते बघा. ओके, तर हे 4 समास अत्यंत महत्वाचे आहेत बघा. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो 12वा क्वेश्चन आहे बघा. 12वा क्वेश्चन पण अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा, खालीलपैकी कोणता शब्द वैकल्पिक द्वंद्व समास प्रकारातील आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. आणि वैकल्पिक द्वंद्व समास ओळखायचा कसा? तर ह्याच्यामध्ये काय असतात बघा, विरुद्धार्थी शब्द असतात. विरुद्धार्थी शब्द काय असते बघा, याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द असतात. आणि विरुद्धार्थी शब्द कुठे दिसतात बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये? विरुद्धार्थी शब्द कुठे दिसतात बघा, ह्याच्यामध्ये फक्त पर्याय क्रमांक 3 खरे खोटे, खरे किंवा खोटे. आणि कसं ओळखू शकता बघा, ह्याच्यामध्ये काय असते तर वैकल्पिक शब्द असतात. वैकल्पिक शब्द कोणते कोणते बघा, किंवा किंवा त्यानंतर बघा कोणतं आहे तुमचं, वा किंवा अथवा. अथवा खरे किंवा खोटे. ओके, खरे वा खोटे, खरे अथवा खोटे. ओके, हे वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येते बघा. ओके, आता बघा द्वंद्व समास आपण जर घेतला ह्याच्यामध्ये द्वंद्व समास. आताच आपण समासाचे किती प्रकार बघितले? 4 प्रकार बघितले. त्यातला द्वंद्व समास. आणि द्वंद्व समास जो आहे तर ह्याचे 3 प्रकार आहेत बघा. कुठला कुठला? पहिला बघा, इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. दुसरा प्रकार आहे बघा ह्याच्यामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास, जो आताच आपण बघितला, वैकल्पिक द्वंद्व समास. आणि प्रकार तिसरा आहे बघा तुमचा समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. राईट, हे द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत बघा. प्रकार लक्षात ठेवा, कसं ओळखायचं हे पण लक्षात ठेवा, तुमचं उत्तर येते बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहे? अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहे? ओके, परभाषी शब्द, परकीय शब्द याच्यामध्ये आपण बघतोय. तर अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? अर्ज हा शब्द जो आहे तो कुठल्या भाषेतला आहे बघा, अरबी भाषेतला शब्द आहे. अर्ज कोणत्या भाषेतला शब्द आहे? अरबी भाषेतला शब्द आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अभिनंदन या शब्दाचा प्रकार सांगा. अभिनंदन या शब्दाचा प्रकार कशामध्ये येतोय बघा? सिद्ध आहे, साधित शब्द आहे, उपसर्ग आहे का प्रत्यय आहे बघा. अभिनंदन शब्द बघा इथं, अभिनंदन. आणि अभिनंदन मध्ये बघा अभि हा काय लागलाय बघा, शब्दाच्या नंदनच्या आधी अभि लागलाय आणि ते काय बघा तुमचं उपसर्ग आहे. काय ते कशामध्ये येणार? ते उपसर्ग. प्रत्यय म्हणजे काय? जसं की तुम्ही सांगू शकता की आईने चाकूने भाजी चिरली. चाकूला काय लागलाय बघा, ने हा प्रत्यय लागला, ह्याला म्हणायचं प्रत्यय. ओके, ह्याला प्रत्यय. आणि शब्दाच्या आधी लागला तर उपसर्ग, शब्दाच्या नंतर लागला तर त्याला काय म्हणायचं? प्रत्यय म्हणायचं. ओके, एकदम सिंपल. दोन्ही कन्सेप्ट महत्वाचे, तुम्हाला फायदा होणार. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा, अलंकार टॉपिकवरचा पुढचा क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा, खालील वाक्यातील अर्थालंकाराचा प्रकार सांगा. अर्थालंकाराचा प्रकार ओळखायचा आहे. आणि हे वाक्य बघा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार. म्हणजेच काय? हे संत तुकाराम महाराजांचं वाक्य आहे आणि आपल्याला ह्यातला अलंकार ओळखायचा बघा. ओके, म्हणजेच काय? तुकाराम महाराज काय म्हणतात, मुंगी बोलून तुम्ही काय करू शकता? साखर खाऊ शकताय. पण हत्ती एवढा मोठा असतोय, पण त्याला कशाचा मार असतोय बघा? त्याला अंकुशाचा मार असतोय. म्हणजेच सामान्य व्यक्ती जर असेल त्याची संकट पण कशी असतात बघा? सामान्य संकट असतात. पण जर तुम्ही मोठं होत गेला, फेमस होत गेला, संकट पण कशी येणार आहे बघा? तुम्हाला तशी मोठी संकट येणार आहे. आणि तुम्हाला काय करतात बघा, संत तुकाराम महाराज या वाक्यामध्ये तुम्हाला एखादं उदाहरण देतात, दाखला देतात. म्हणजेच बघा काय देतात बघा? दृष्टांत देतात. कुठला अलंकार आहे बघा? दृष्टांत अलंकाराचं एक्झाम्पल आहे. दृष्टांत म्हणजे काय? उदाहरण किंवा दाखला देऊन एखादी गोष्ट पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतोय. आणि कुठला अलंकार आहे? इथं दृष्टांत अलंकार आहे बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन अत्यंत महत्वाचा आहे. खालीलपैकी योग्य शब्द कोणता? योग्य शब्द आपल्याला ओळखायचा बघा. 4 शब्द दिलेत. आशीर्वाद दिलाय, आध्यात्मिक दिलाय, कोट्यधीश दिलाय आणि सुज्ञ. ह्याच्यामध्ये योग्य शब्द कुठला असेल तर ह्याच्यामध्ये बघा कोट्यधीश. कोट्यधीश जो शब्द आहे तो अत्यंत योग्य आहे. बाकीच्या मध्ये काय काय मिस्टेक आहे ते आपण बघूया. आशीर्वादला बघा पहिली विलंटी दिल्या, इथं कुठली विलंटी पाहिजे बघा? दुसरी विलंटी पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल आशीर्वाद शब्द कसा आहे बघा? असा आहे. भरपूर वेळा शब्द विचारतात, आयएमपी शब्द आहे बघा. ओके, आशीर्वाद दुसरी विलंटी आशीर्वादला. त्याच्यानंतर बघा आध्यात्मिक दिले, आध्यात्मिक नाही, ह्याला कशामध्ये काय कसं करायला पाहिजे? आध्यात्मिक. कसं बघा? आध्यात्मिक. ओके, आध्यात्मिक शब्द बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये सुज्ञाला दुसरा उकार दिलाय. कुठला उकार पाहिजे बघा? इथं पहिला उकार पाहिजे. म्हणजेच कसं येणार बघा? इथं सुज्ञ हे याचं बरोबर आहे बघा. ओके,
तर इथं जे काही चुकीच्या मिस्टेक झाल्या ते सगळ्या बरोबर करून दिल्यात बघा. हे शब्द अत्यंत महत्त्वाचे असे विचारतात, मी तुम्हाला बरोबर करून दिल्यात. 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार बघा. राईट. आता पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट त्याच्यानंतर अभ्युदय शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अभ्युदय. अभ्युदय म्हणजे काय बघा, इथं विकास होणे, भरभराट होणे, आणि त्याला काय म्हणतो आपण, याला उत्थान म्हणतोय बघा. विकास, भरभराट, उत्थान, त्याला काय म्हणायचं, अभ्युदय असं म्हणायचं. आता पुढचा क्वेश्चन. वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. आडणीवरचा शंख. आडणीवरचा शंख म्हणजे काय, तर निरुपयोगी असणे. ओके, निरुपयोगी माणूस किंवा निरुपयोगी असणे, त्याला काय म्हणायचं, आडणीवरचा शंख असं म्हणायचं. ओके. त्यानंतर बघा दुर्मिळ वस्तू इथं म्हटलंय बघा. ओके, दुर्मिळ गोष्ट किंवा दुर्मिळ वस्तू असेल तर त्याला म्हणायचं उंबराचे फुल. उंबराचे फुल म्हणजे काय, अत्यंत दुर्मिळ गोष्ट किंवा अत्यंत दुर्मिळ अशी वस्तू, उंबराचे फुल. राईट. त्यानंतर बघा महत्वपूर्ण असणे. महत्वपूर्ण असणे म्हणजे काय बघा, इथं कळीचा मुद्दा असणे. कळीचा मुद्दा. महत्वपूर्ण असणे म्हणजे काय आपण म्हणतोय, कळीचा मुद्दा असणे बघा. ओके. तर पुढचा क्वेश्चन आहे बघा. एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे. एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे ह्याला काय म्हणायचं बघा, उभा इंद्र करणे. उभा इंद्र करणे म्हणजेच काय, एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे. राईट. आता पुढचा. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे बघा, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा, भरपूर वेळा विचारतात. अर्धचंद्र देणे किंवा अर्धचंद्र करणे. अर्धचंद्र देणे म्हणजे काय करणे बघा, एखाद्याची हकालपट्टी करणे. एखाद्याची काय करणे बघा, हकालपट्टी करणे. तर हा पण क्वेश्चन भरपूर वेळा विचारतात बघा. आता पुढचा क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे बघा, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. म्हणीवरती क्वेश्चन आहे. काय बघा, म्हणीचा अर्थ सांगायचा आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि म्हण काय आहे बघा, आहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा. तिथं गजर आहे. आहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा म्हणजे काय, छोटे काहीतरी एखादं काम करायचं आणि मोठा गलबलाच करायचा. म्हणजेच काय, करणे थोडेसे आणि गलबला फार, असं जेव्हा असेल तेव्हा कुठली म्हण वापरायची, आहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा. राईट. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे बघा, म्हणीवरती क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन पण महत्वाचा आहे. विसंगत म्हण ओळखा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, 3 म्हणी समान अर्थाचे असणार आहेत आणि यातली वेगळी म्हण कुठली आहे, ओके, ते आपण इथं ओळखायचे बघा. पहिलं काय म्हणते बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. ओके, म्हणजेच काय, थोडी दक्षिणा द्यायची आणि भरपूर काम करून घ्यायचं. म्हणजे थोडे पैसे द्यायचे आणि भरपूर काम करून घ्यायचं, हे पहिल्या म्हणीचा अर्थ आहे. दुसरी म्हण काय म्हणते बघा, मानेवरती गळू आणि पायाला जुळू. ओके, गळू उठलाय मानेवरती आणि जुळू पायाला लावलाय बघा. चालेल का, अजिबात चालणार नाही. ओके. त्यानंतर बघा, आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. ओके, आग पेटल्या दुसरीकडे आणि बंब घेऊन गेलाय भलतीकडेच. ओके, तरी दुसऱ्या म्हणीचा अर्थ आहे. तिसऱ्या म्हणीचा अर्थ आहे. आणि चौथी बघा, केर डोळ्यात आणि फंकर कानात. ओके, डोळ्यात केर गेलाय आणि कानात फुंकर घालायला लागलाय, अजिबात चालणार नाही. म्हणजे ह्या 2, 4 नंबर आणि 3 नंबरची म्हण समान अर्थाचे. तर 1 नंबरची म्हणजे ती विसंगत म्हण आपल्याला इथं बघायला मिळते बघा. ह्या तिन्ही म्हणीचा अर्थ समान आहे आणि 1 नंबरचं जे ते वेगळा आहे बघा. ओके, तरी आपल्याला विसंगत म्हणून ओळखायला लागल्या. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या इथे उत्तर असणार आहे. आता पुढचं. नेक्स्ट त्याच्यानंतर, गाजर पारखी अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता. गाजर पारखी म्हणजेच काय बघा, चांगल्याची पारख नसलेला. ओके, गाजर पण पारखून घ्यायला लागलाय म्हणजे चांगल्याची पारख नसलेला. ओके, हे पर्याय क्रमांक 1 हे तिचं उत्तर आहे बघा, गाजर पारखी. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर, द्राविडी प्राणायाम करणे वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. द्राविडी प्राणायाम करणे म्हणजे काय करायचं बघा, उगाच ओके सिंपल काम सोडून काय करायचं, अवघड काम करून ठेवायचं. म्हणजेच काय बघा, ह्याच्यामध्ये सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे. ओके, सरळ मार्ग सोडून काय करायचं, लांबच्या मार्गाने जाणं, ह्याला काय म्हणायचं, द्राविडी प्राणायाम करणे. आता विद्यार्थी मित्रांनो, 25वा क्वेश्चन आहे. 25वा क्वेश्चन अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे बघा, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आणि 4 पर्याय आहेत बघा, रणजित देसाई, ना.सी. फडके, विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत. तर मृत्युंजयकार असं कुणाला म्हणते बघा, पर्याय क्रमांक 4 शिवाजी सावंत. त्यांना काय म्हणते आपण, मृत्युंजयकार म्हणतोय. आता रणजित देसाईंचे कोणते कोणते कादंबरी आहेत बघा, याच्यामध्ये स्वामी, कोणते बघा, स्वामी, आणि कोणती, श्रीमान योगी. स्वामी आणि श्रीमान योगी हे कोणाचे बघा, रणजित देसाई. राईट. विश्वास पाटील यांचं फेमस कोणतं आहे बघा, पानिपतकार. यांचं कोणतं बघा, पानिपत आणि कोणते बघा, संभाजी. पानिपत आणि संभाजी म्हणलं का, विश्वास पाटील. आणि ना.सी. फडके म्हणजे यांचं कोणतं बघा, जादूगार. आणि कोणती फेमस आहे बघा, प्रवासी. ओके, तर ह्या कादंबऱ्या त्यांच्या फेमस आहेत बघा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण 25 क्वेश्चन घेतलेत, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार बघा. तुम्ही पोलीस भरतीची एक्झाम देत असतील, एमपीएससी देत असतील, किंवा टीईडीची एक्झाम असेल, किंवा ज्या एक्झाम मध्ये मराठी आहे, ओके, त्या एक्झामसाठी तुम्हाला हे जे 25 क्वेश्चन आहे 100% फायदा देऊन जातील बघा. ओके, तुम्हाला जर आवड असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.